कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाली तू ए बाबा सावकाश सावकाश। लाली तू काय करते इथे? तुम्ही काय करता इकडे? हा माझाच प्रश्न मलाच विचारते पण तरी पण मीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो। अगं तुला शोधत होतो पण इथे काय करतेस? वाट चुकलीस की काय? ओ माझी मस्करी करू नका। हा माका ना वेळ नाही तुमच्याशी बोलू, काहीतरी करूच हा माका। काय झालं? आवाज कसलो येलो? काय पडला काय? नाही गो उमा, माझ्या हातनं ना भांडा पडला। पण लालीताई तुम्ही इकडे? हाच प्रश्न मी तिला विचारला पण तिने हाच प्रश्न मला विचारला। मी उत्तर दिलं तिला पण तिचं उत्तर यायचंय अजून। नाही म्हणजे तुमका काय वया होता काय? सांग सांग सांग, एवढं मोठं पातेलं घेऊन काय करत काय होतीस तू? घे माझे बाय लाले, तुझा काही जेवण वगैरे बनवायचा विचार नाही ना? तसा असेल ना तर डोक्यातून काढून टाका लाली। तोच विचार करतोय मी। घे माझ्या कर्मा या। माका आईसाठी ना तिच्या आवडीचा काहीतरी करूचा, पण माका माहितच नाही ना आई काय आवडतात। दाईजीच्या आवडीचा पदार्थ दे देवा। पण लालीताई आज असं अचानक? मग किती दिवस झाला माझ्याशी बोलत नाही ती, म्हणून म्हटलं काहीतरी तिच्या आवडीचं करून खाऊ घाले ना। आणि त्याच्यामुळे जास्त रागावली तर? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली। सॉरी सॉरी सॉरी, मी आपलं जनरल विचारलं एक। राहू द्या तुमचा जनरल, मी बनवणार आणि आईला तर आवडणार। नाही नाही पण बनवायच्या आधी उमा वहिनींना विचार। उमा वहिनींना माहिती असेल दाईचीला काय आवडतं ते, हो ना वहिनी? हा हा चला चला। गो उमा, उमा गो। आहे सांग ना, काय काय वया तुका? मी करते ना। उमा अगो ऐकू येणार नाही काय? आहे माका सांग ना काय काम मी करताय। काय नको तू ना, नको ते उद्योग करण्यात तुझी अक्कल आणि शक्ती खर्च कर। आहे अजून किती दिवस ऐकवणार या सगळा? माका पण ऐकून ऐकून कंटाळा येलो। हा बघ मी मान्य करते माझ्याकडून चूक झाली, मी चुकलंय। हा पुन्हा नाही करणार असा। मी काय करू सांग? तुझा पाय धरू काय, डोकं ठेवू का? असं काय करतस गो? आहे रागावणं सोड ना आता। त्याच करत तिला इतके दिवस म्हणान शेफारलंस। आहे मी लहान असताना चुकले की माझ्यावर रागवायचीस, हा मला ओरडायचीस पण नंतर जवळ घ्यायचीस ना। मग आत्ताच इतका वेळ का रागवत बसली असं तू? अगो तास तर तुका समजणार नाही। अगो उद्या शिनूचा लगीन होईत, हा तू सासू होतलस, त्या का पोरा झाल्यावर आजी होतलस ना। आजी झालंस तरी पण तुझ्यातलं पोरकटपणा जाणार नाही। त्या का काय करूचा त्या सांग। ओके तस सगळं होय। हा बघ मी ना तुझ्या आवडीचा काहीतरी करून आणलाय, तर खा आणि मग सांग कसं झाला आता। काय आता? आंबोळ्या आणि तुझ्या आवडीची कैरीची चटणी। खा, मी भरवते तू काय। घे अगो नको। नाही घे ना, खा ना। जमलाय काय? या बघ मग सगळं चांगलाच करता। उमाजी नाही तुझ्या लेकीने केलं ना, शपथ तुझी घे। तू ना माका पोचूकच बसललस। नाही खरंच मी केलंय। या बघ उमा लहान होता ना तेव्हापासून त्याच्या हातची चव माका पाठ झालेली असा। डोळे मिटून जरी खाल्लंय ना तरी मी ओळखतलंय या उमान केलेला असं म्हणान। नाही म्हणजे मीच करणार होतोय, म्हणजे उमा दाखवणार होती आणि मी करणार होतोय, पण सगळं किचकट होता ना म्हणून सगळं उमान केलं। पण मी बघून ठेवला ना, पुढच्या खेपेस मी करेन। पण आता या खा आणि माका माफ कर ना। गाडवा पुढे वाचली गीता ते तुरली गत असा तुझी। किती सांगला ना तरी काय उपयोग नाही गो। हा सुधारूचच नाहीस तू। आणि इकडे आणि या बघ परत त्या मेघनाच्या नादाक लागलस तर माझ्यासारख्या वाईट कोण नाही।
सांगून ठेवतोय, कळला मा? हा, कळला कळला, नाही लागणार तिच्या नादात. म्हणजे तू माझं माफ केलंस ना? थांब, मी भरवते, तू का मी भरवते. का 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 अरे वा 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 मॅडम मॅडम, काय तुम्ही ग्रेट आहात हो मॅडम, काय तुम्ही ग्रेट. तू तू इथे कसा आलास? अहो मॅडम जरा हळू बोला, हळू बोला. माझ्या घरातून आधी बाहेर हो. अहो माका तुमका काहीतरी सांगूचा. काय बोलायचंय? पैसे हवेत अजून तुला? दरवेळेस पैसे मागूच येऊ भया असा काय नाही ना. अहो तुमचं शुभचिंतक म्हणून येऊ शकते की नाही? म्हणजे अहो तुमचं अभिनंदन करू गेलंय मी. ह्या बघा, झाला गेला ना विसरून जावा, आणि तुम्ही पुढे काय करणार ना ता माका सांगा. एक मिनिट शिर्के, तू काय बोलतोयस ना मला काहीच कळत नाहीये. कसलं अभिनंदन? होळीच्या वेळी दादा खोतांच्या परी तुम्ही धक्का देऊन पाडलास. तिच्याच घरच्यांच्या समोर शितापीने तिचो काटो काढण्याचो काय प्लॅन केलास तुम्ही मॅडम. अहो गावभर सगळी चर्चा चालू आहे, आणि ही चर्चा कोणी लांबचे करत नाहीत. अहो तुमचे सख्य शेजारी करतात. म्हणून विचार केलंय, बातमी खात्रीशीर आहे तेव्हा स्वतः जाऊन मॅडमचं अभिनंदन करून येऊया. शिर्के, तोंड सांभाळून बोल. मी कसलाही प्लॅन केला नव्हता, आणि मला निशीला काहीही करायचं नव्हतं. ज्यांनी कोणी तुला ही न्यूज दिली आहे ना, ती खोटी आहे. मग शेजारच्या घरातल्या माणसांनी दिली असली तरी सुद्धा. आता तुम्ही म्हणताच ना म्हणून मी ऐकतोय, आणि तुमच्या बोलण्यावर पण विश्वास ठेवतोय. पण मी काय म्हणतोय, तुम्ही मुद्दाम पाडलाच नसाल ती का? पण त्या सगळ्या खोतांनी तुमच्यावर आळ घेतल्यानी, तुमचा अपमान केल्यानी ह्याचो राग तर इलो असत ना तुमका. माका काय वाटता, तुमका तुमच्या नवऱ्याच्या आणि तुमच्या मुलाच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी ना त्या खोत्याच्या मुलीन खोटेरडेपणा केलेलो आहे सगळं. अहो ती दिसता तशी भोळी नाया, एक नंबरची डांबरट पोरगी आहे ती. माका तर सारखा वाटता त्या होळीच्या अपघातात निशीचा काय बरा वाईट झाला असता ना तर तुमच्या डोक्याची ब्यात गेली असती. शिर्के, ब्यात तर माझ्या मागे लागली आहे तुझी. तिथे आल्यावर तुझ्यासारख्या माणसाबरोबर मी हात मिळवला. हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. तुझं ऐकलं आणि माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला. आणि आता तर तू तुझी लिमिट क्रॉसच केली. माझ्या होणाऱ्या सूर्यबद्दल असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? याच्या आधी माझ्या मुलाने तुला घराबाहेर काढलं होतं ना, तरी सुद्धा इथे येण्याचं धाडस केलंस. नीरज परत येण्याच्या आधी इथून निघ, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.